नमस्कार, मी राहुल वाघ आणि तुम्ही बघताय लोकशिवाय। आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली। पहाटे 3 वाजताच हे मंदिर भाविकांसाठी उघडं करून देण्यात आलं आणि त्या ठिकाणी 5 वाजता पूजा ही या ठिकाणी करण्यात आली। आज सकाळीच नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा असतील आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी भाविकांची आज सकाळपासूनच दर्शनासाठी प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडून या मंदिराचं महत्त्व जाणून घेऊयात। याची स्थापना नेमकी कोणाच्या हस्ते झाली होती आणि केव्हा झाली होती? कालिका मंदिराची स्थापना खूप पुरातन ही आहे, खूप पूर्वी म्हणजे 200-300 वर्षाच्या इतिहास त्याच्याही आधीचा आहे। अहिल्याबाई होळकरांच्या पासून हे मंदिर आहे, पण 1974 साली या मंदिराचं सगळं पुनर्निर्माण झालं आणि कालिका माता ही म्हणजे सगळ्या भक्तांना नवसाला पावणारी कालिका माता आहे। नाशिकचे ग्रामदैवत आहे आणि इथे कालिका मातेबरोबरच लक्ष्मी माता आणि सरस्वती माता इथे विराजमान आहे आणि या कालिका मातेच्या आलेल्या सगळ्या भाविकांचं आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो आहे। सगळ्यांनी व्यवस्थित शांततेत दर्शन घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आहे आणि बाकीची सगळी इथे पुरेशी व्यवस्था पण इथे सगळे आहेत। इथे कॅमेरे वगैरे सगळे आहे, स्वयंसेवक आहे, इथे स्वच्छता पण इथे खूप चांगल्या प्रकारे इथे केली जाते। एकंदरीत सगळी यात्रा खूप सुखरूप व्यवस्थितपणे पार पडते। खरं तर 1750 साली अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते या मंदिराची स्थापनाही करण्यात आली होती। त्यानंतर कालिका माता मंदिराचा संपूर्ण परिसर हा 9 दिवस विविध कार्यक्रमांनी गजबजलेला या ठिकाणी असतो। भाविकांची सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। कॅमेरामॅन ज्ञानदीप बच्चाव सर, राहुल वाघ, लोकसेवा, नाशिक।